नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण एक खचलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची शासनाने कशा पद्धतीने व्यथा लावलेली आहे हेच आपण पाहणार आहोत। तर बघा, महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजवलेला आहे। जालना असेल, जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलेला आहे। शेतकऱ्यांची जनावरे असतील, शेतकऱ्यांचं काहींचे मनुष्यहानी असेल, अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्याने काबाड कष्ट करून कांद्यासारखं उत्पादन एखाद्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेलं होतं, शेतकऱ्यांनी जनावरांसाठी गंजीच्या गंजी लावून ठेवल्या होत्या, अशा प्रकारची जमिनी असतील, अशा प्रकारच्या गंजी असतील, अशा प्रकारे शेतकऱ्यांचं जे धान्य असेल ते या पावसाने सर्व वाहून नेलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरचं छत हरवलेलं आहे, त्याचं घर पूर्ण पाण्याखाली आहे। त्याला गरज आहे ती शासनाच्या मदतीची, पण शासन सध्या हात वर करत आहे। कर्जमाफीसारखी योजना असेल, याच्यामध्ये शासनाने निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु ज्यावेळेस शासन आलं त्यावेळेस याच सरकारने कर्जमाफी संबंधी हात वर केले। त्यावेळेस याच राज्यकर्त्यांनी अशी उत्तरं दिली की ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करू। आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे। शेतकरी आत्महत्या करत आहे, त्याचं घर पाण्याखाली आहे, त्याची जमीन पाण्याखाली आहे, त्याची पिकं पाण्याखाली आहेत, त्याचा पूर्ण संसार पाण्याखाली आहे। आणि अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची अजूनही वेळ येत नसेल तर शासन हे किती कुचकामी आहे यावरून आपल्याला दिसून येतं। अशा पद्धतीने एखादा कुटुंब असेल, जेव्हा त्या कुटुंबावर संकट येतं त्यावेळेस त्याचा पालक असेल, त्या कुटुंबाचा कर्ता असेल, तो आपल्या कुटुंबाला सावरत असतो आणि तो कुटुंब पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करत असतो। तसंच हे महाराष्ट्रामध्ये ह्या राज्यकर्त्यांचं, या शासनाचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबावर आता सर्वात मोठं अतिवृष्टी रूपी संकट आलेलं आहे, एक नैसर्गिक आपत्ती आलेलं आहे। आणि अशा पद्धतीत ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस शासनाने जर असे हात वर केले तर त्या कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शासनाने शेतकऱ्यांचं जर जमिनी वाहून गेले असतील, त्याचं संपूर्ण पीक पाण्याखाली गेलेलं असेल, त्याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला असेल, त्याचे पूर्ण जनावरे असतील, त्याचं जे काही उत्पन्नाचं साधन होतं, एका शेतकऱ्याची पूर्ण जमीन माती सकट खरडून वाहून गेलेली आहे। त्या शेतकऱ्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला शेती करावी की नाही असा प्रश्न पडलेला असताना त्या शेतकऱ्याने कसं उभं राहायचं। भूम असेल, भूम मध्ये एका शेतकऱ्याची 40 जनावरे वाहून गेली, तरीही त्या शेतकऱ्याने एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की आम्ही अजून उभं राहणार। जर शेतकरी स्वतःहून इतका उमेदीने असेल तर शासनाने सुद्धा त्याला तेवढीच मदत करणं गरजेचे आहे, कारण तो आता पूर्ण कोलमडलेला आहे। कोलमडलेल्या अवस्थेत शेतकऱ्याला मदत करणं हे शासनाचं एक पालक म्हणून कर्तव्य आहे। आज आपण पाहिलं तर शिना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। या शिना नदीच्या काठावरील इकडे आपण पाहिलं तर पोटेगाव असेल, बोरगाव असेल, निलज असेल, त्यानंतर खांबेवाडी असेल, त्यानंतर आपण पाहिलं तिकडे खडके असेल, तरडगाव असेल, या छोट्या छोट्या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, पाईपलाईन वाहून गेलेल्या आहेत। याच्यामध्ये बंधारा फुटण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत। शेती पूर्ण 10-10 फूट शेती लोकांची खांदून गेलेली आहे। आणि शासनाच्या NDRFचं धोरण काय आहे तर ते आपण थोडक्यात समजावून घेऊया। तर बघा, शासन जिरायत शेतीला जर नुकसान झालं नैसर्गिक आपत्तीमुळे, NDRFच्या धोरणानुसार पाहिलं आपण कागदोपत्री, तर जिरायत शेतीला हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला 8,000 रुपये देतं, 8 ते 8,500 रुपये देतं। जर तुमचं बागायत क्षेत्र असेल तर 2.5 एकराला म्हणजे 1 हेक्टरला 17,000 रुपये देतं। आणि जर तुमची फळबाग असेल तर तुम्हाला 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टरला 22,500 रुपये देतं। आज तुम्ही विचार करा, शेतकऱ्यांची पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांना जर तुम्ही हेक्टरी 8,500 रुपये दिले, आता हे 100% नुकसान झालं तर आहे। जर तुम्ही 25% नुकसान झालं म्हणून त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची मदत जर केली तर एका शेतकऱ्याला 1,400, 1,500 ते 2,000 या पटीत पैसे भेटणार आहेत। खरंच या मदतीने शेतकरी उभा राहणार आहे का? त्याच्यामुळे बघा, आज आपण पाहिलं तर नेपाळमध्ये जी परिस्थिती उद्भवली ती काय अचानक उद्भवलेली नाही। यासाठी राज्यकर्त्यांनी, तिथल्या शासनाने जो काय नागरिकांना त्रास दिलेला असेल त्या त्रासाची परिसीमा गाठली आणि अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली। कुठलीही जनता अचानक रस्त्यावर येत नसते, त्यासाठी ज्यावेळेस जनतेच्या नाकामध्ये पाणी जातं
ज्या वेळेस जनतेला शासनाच्या मध्ये गुदमरल्यासारखं होतं, श्वास घ्यायला अडचण होतं, त्याच वेळेस अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकरी पूर्ण संकटात आहे. तो स्वतःहून तर उभा राहणारच आहे, परंतु त्याला उभा राहण्यासाठी शासनाने मदत करणं, कारण हे पालक म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. आणि अशा जर परिस्थितीत तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर तो शेतकरी स्वतः उभा राहील, परंतु परत एकदा जर नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवली तर राज्यकर्त्याने यामध्ये वेगळं वाटून घेऊ नये. कारण जर अशा पद्धतीचं नैसर्गिक आपत्तीसारखं संकट येऊनही शासनाने जर हात वरती केले, तुटपुंजी रक्कम देणं हे सुद्धा मदत न देण्यासारखं आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळू नये. ज्या पद्धतीने शेतकरी कोरोनाच्या काळामध्ये याच शेतकऱ्याने पूर्ण जगाला जगवलं होतं, पूर्ण भारताला जगवलं होतं, सर्व काही बंद पडलं होतं, परंतु शेतकऱ्यांनी त्यांचा सर्व जे काही शेती असेल ते कसं चालू ठेवलं होतं. त्यांनी फक्त कोरोना सारख्या संकटामध्ये जीवन जगण्याला महत्त्व दिलं होतं आणि तेच जीवन जगण्याला शेतकऱ्यांनी आधार दिलेला होता. त्याच्यामुळे ज्यावेळेस देशावर संकट आलं, ज्यावेळेस जगावर संकट आलं, त्यावेळेस शेतकऱ्यांनी तारलं, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यावर संकट येतं त्यावेळेस शासनाने जर अशा प्रकारे हात वरती केले तर याची सुद्धा किंमत शासनाला नक्कीच मोजावी लागेल. धन्यवाद.